वाईज अँड अदरवाईज. मूळ लेखिका सुधा मूर्ती. भाग 11. राखीच्या दिवशीच तुटले बंधन. इन्फोसिस फाउंडेशनचं काम करत असताना मला अनेक स्त्रिया भेटतात. त्यांचा स्वतःचा काहीही दोष नसताना त्यांना खूप भोगावं लागत असलेलं दिसतं. त्यातील बऱ्याच स्त्रिया अशिक्षित असतात. त्यांची पिळवणूक होत असते. या अशा अभागी महिलांना मदत करणं हे आमच्या फाउंडेशनच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक आहे. वेश्या व्यवसायात पडलेल्या अनेक स्त्रिया निर्दोष असतात, भोळ्या असतात. त्यांच्यातील अनेकींना अगदी तरुण वयात जबरदस्तीने या व्यवसायात ओढण्यात आलेलं असतं व त्यातून सुटका होणं जवळजवळ अशक्यच असतं. त्यांच्यापैकी अनेक महिला या व्यवसायातून कायमचं बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करतात, पण ते कधीही शक्य होत नाही. याच व्यवसायात त्या अगदी लहान वयापासून गुंतलेल्या असतात. त्यामुळे त्यांना दुसरं कोणतंही काम जमत नाही. त्यासाठी लागणारं कौशल्य त्यांना अवगत नसतं. मग त्यांना नोकरी कोण देणार? त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहाचं दुसरं कोणतंच साधन उपलब्ध होऊ शकत नाही. अगदी अपवादात्मक एखाद्या स्त्रीनं काहीतरी धडपड करून या व्यवसायातून स्वतःची सुटका करून घेतली तरीसुद्धा समाज काही तिचा स्वीकार करत नाही. गेली काही वर्ष या अभागी महिलांसाठी काम करण्याचा मला अनुभव आहे. सुरुवातीला त्या माझी भेट घेणं, माझ्याशी मोकळेपणे बोलणं टाळायच्या, पण पुन्हा पुन्हा मी त्यांना भेटायला जात राहिल्यावर त्या हळूहळू मोकळ्या झाल्या. त्यांच्या कहाण्या काळजाला हात घालणाऱ्या होत्या. त्या ऐकल्यावर काय बोलावं, काय प्रतिक्रिया द्यावी हेही अनेकदा मला समजायचं नाही. त्यांचं दुःख, त्यांच्या वेदना पाहून मनाला चटका लागल्यासारखं होई. अशीच एकदा मी या स्त्रियांच्या भेटीसाठी गेले असताना मला तारा भेटली. एका देवळात घरवालीचं, देह विक्रयाचं काम करणारी ती एक मध्यमवयीन स्त्री. ताराकडे पाहिल्यावर ती एकेकाळी किती देखणी असेल हे लक्षात येत होतं. आता सुद्धा तिच्याकडे पाहिलं की ती निर्भीड वृत्तीची आणि उत्साहाने सळसळणारी आहे हे जाणवत होतं. ताराला लिहिता वाचता येत नव्हतं. तिला वाटलं मी शाळा मास्तरीण आहे व तिला लिहायला वाचायला शिकवण्यासाठीच आले आहे. तिला शिकायचं होतं. मलाही ते आवडलं. तुम्हाला आणखी कोणी शिक्षिका माहीत असल्या तर ते मला सांगा. मला खूप शिकायचे, लिहायला वाचायला शिकायचे. पहिल्या भेटीतच तिनं मोकळेपणे सांगितलं. पण मी त्यांना घरी नाही बोलवणार. त्या जिथे सांगतील तिथे जाऊन मी त्यांच्याकडून शिकेन. तिचा तो उत्साह बघून मलाही नवल वाटलं. मला तिच्याविषयी अधिक जाणून घ्यायची इच्छा झाली. अनेकदा मी मुद्दाम विषय काढून पाहिला, पण स्वतःविषयी जास्त काही सांगण्याची तिची तयारी दिसेना. ती दुःखी दिसायची. तो राखी पौर्णिमेचा दिवस होता. उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमा भागातील प्रदेशात याला नारळी पौर्णिमा म्हणतात. पौर्णिमेचा हा दिवस नारळांनी साजरा करायचा. मी त्या सुमाराला आमच्या वाचनालयाच्या उपक्रमाच्या संदर्भात खेडोपाडी हिंडत होते. मी अचानक परत एकदा ताराला भेटले. त्या दिवशी स्वच्छ ऊन पडलं होतं. तारा बांगड्या विकत घेत होती. मी तिच्याशी बोलायला थांबले. आता हिला काय म्हणून हाक मारावी मी संभ्रमात पडले. मग मी तिला अक्का म्हणजे कन्नड भाषेत मोठी बहीण म्हणून हाक मारायचं ठरवलं. तारा देवळाच्या पायऱ्यांवर बसली होती. गर्दी जरा कमी होईल म्हणून वाट पाहत थांबली होती. मी तिच्याकडे गेले. मला पाहून ती ओळखीच हसली. ती जरा दुःखी दिसत होती. का मलाच वाईट वाटत होतं माझं मला कळेना. मग मी परत एकदा हसून संभाषणाला सुरुवात केली. तारा अक्का, नारळी पौर्णिमेची आज केवढी गर्दी आहे ना? आज शिरायला अजून बराच वेळ थांबावा लागेल.